काय असतो, जीडीपी असतो. समजतंय? आता जीडीपी मध्ये काही ना काही सेक्टर्स असतात, काही महत्वाचे सेक्टर असतात. तुम्हाला माहिती का आपल्या जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त हिस्सा किंवा जास्त रोल प्ले करणारे सेक्टर कोणतं आहे? सर्व्हिस इंडस्ट्री. काय? सर्व्हिस इंडस्ट्री. आता आपल्या बघा तुम्ही जगामध्ये जर बघितलं ना, तर आपल्या जीडीपी मध्ये ती आपली 7.6% गव्हर्नमेंटने दिलेली आहे. किती यावर्षी? 7.6 आहे. आणि जीडीपी मधला सगळ्यात महत्वाचे रोल करणारे जे इंडस्ट्री आहे ना, सर्व्हिस इंडस्ट्री जवळपास 55% रोल प्ले करते. किती करते? 55%. वेअर ॲज ॲग्रिकल्चर बिलॉंग्स द हायेस्ट नंबर ऑफ पीपल वर्किंग. सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये 20% लोक काम करतात. किती करतात? 20%. पण तिचा रोल किती आहे? 55% जीडीपी मधले. पण ऍग्रीकल्चर मध्ये ऍग्रीकल्चरचा रोल किती आहे माहिती का? किती आहे? 20%. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपली इकॉनॉमी काय होते? बॅकवर्ड आहे. आता तुम्ही जर बघाल ना, जगभरच्या जीडीपी मधले आकडे पाहिजे असतील तर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग काही मी फॅक्ट देतो. काही इंटरेस्टिंग चार्ट मी बनवून आणलेला आहे, तुम्हाला दाखवतो. कडे लक्ष द्या. हे बघा, जगभरच्या जीडीपीचा चार्ट मी काल नेटवर आणलाय बघा. युनायटेड स्टेट्स जर बघाल ना तुम्ही, हे सगळे ट्रिलियन डॉलर्स मध्ये आहे. these are represented ट्रिलियन डॉलर्स, नॉट रुपीज. 16,800 ट्रिलियन डॉलर. यूएस चा किती आहे? 16,800. युरो एरिया. आता यांनी काय केलं, युरो जो आहे ना जगातला, म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या सगळ्या 22 देशांनी एकत्र येऊन त्याला काय नाव दिलं? युरो. तर यांचा सेकंड नंबर झाला आहे 12,750. त्याच्यानंतर चायना 9,240. लक्ष दे, फार महत्वाचा पॉइंट आहे. जपान 4,900. असं करत 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 इंडिया 1877. किती? 1877. म्हणजे 3 कंट्रीला जर तुम्ही हे केलं ना, आता कम्पेअर केलं ना, हे बघा लक्ष द्या, 3 कंट्रीला जर कम्पेअर केलं, युएस चा एवढा आहे. चायना बघा, चायना किती आहे? 9240. आणि त्याच्यानंतर इंडिया. तेव्हा ऑब्झर्व करा की आता चायना आपल्या किती टाइम्स आहे? चायना किती टाइम्स आहे? 5 टाइम्स. 5 टाइम्स. चायनाचं जीडीपी किती आपल्या? 5 टाइम्स. आणि युएस चा त्याच्या किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. युएस चा किती आहे? 2 टाइम्स. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर विचार कराल ना, 1.8 टाइम्स आहे. म्हणजे ओव्हरऑल आजच्या स्थितीला बघितलं ना, तर जवळपास युएस ची इकॉनॉमी आपल्या 8 पट मोठी. किती आहे? एवढा जीडीपीचा प्रचंड आपला डिफरन्स आपल्यामध्ये आहे. मग या जीडीपी मध्ये आपला विशेष गोष्ट बघितलं ना तुम्ही, तर आता चायनाची आपली ग्रोथ कम्पेअर कराल ना तुम्ही, तर चायना 11% होती जवळपास 20 इयर्स. किती वर्ष होती? 11% वर चालली गेली होती. परंतु ती ड्रॉप डाऊन करत करत आली 7.4 वरनं आता आली 6.9. हे कोणाबद्दल बोलतोय मी? चायना. आणि हेच तुम्ही इंडियाला कम्पेअर केलं ना, तर 4.5% पर्यंत होती. आता किती झाली? 2000. आता 2012-13 मध्ये किती होते? 4.5. ती वाढत वाढत इंडियाची इकॉनॉमी गेली 6.4%. आणि आता किती आली? डायरेक्ट 7.6%. म्हणजे तुम्ही आता जगात जर बघाल पूर्ण वर्ल्ड मध्ये, तर आता इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोइंग कंट्री अमंग द वर्ल्ड. जगात सगळ्यात फास्टेस्ट ग्रो होणारी कंट्री कोणती आहे? इंडिया. आता हे का बरं आहे माहिती का तुम्हाला? इंडिया फास्टेस्ट ग्रोइंग कंट्री का बरं होते माहिती आहे तुम्हाला? हा, यंग जनरेशन. पहिलं तर रिझन काय? यंग जनरेशन. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का? की इंडियाचं पॉप्युलेशन किती आता? 125 करोड. किती आहे? बिग. तर आपल्या इथे डिमांड आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट स्टेबल आहे, बँकिंग स्टेबल आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे ग्रोईंगचे चान्सेस इतके प्रचंड आहे तर तुम्ही अंदाज नाही लावू शकता. तर जीडीपी जो आहे ना इंडियाचा, सध्या सगळ्यात ॲडव्हान्टेज रोल मध्ये कुठे आपण? जीडीपी मध्ये. कारण की आपल्याला इथे ग्रो करायला खूप स्कोप आहे. आणि प्लस आपल्याकडे त्याच्यासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट काय आहे? समजतं? तर फर्स्ट टास्क काय पाहिला आपण? जीडीपी. पहिला मुद्दा काय पाहिला? जीडीपी.
आता काय होतं बघा, जसं जसं जीडीपी इन्क्रीज होत राहतो, जसं जसं जीडीपी इन्क्रीज होत राहतो, तसं जसं वर्ल्ड लेवलच्या वेगवेगळ्या संस्था आहे ना, त्या काय करतात माहिती का, की त्या ज्या रेटिंग एजन्सी आहे त्याच्यामध्ये क्रायसिल आहे, फिच आहे, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या स्टँडर्ड अँड पुअर आहे, या सगळ्या कंपन्या काय करतात की ज्या कंट्रीचा जीडीपीतली ग्रोथ हायर होत जाते, तर त्या वर्ल्ड लेवलच्या जेवढ्या इन्व्हेस्टर संस्था आहे ना, FII अँड FDI, या सगळ्या संस्थांना त्या काय करतात, सजेस्ट करतात की इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन, सो बेस्ट डेस्टिनेशन इज इंडिया. थँक्यू.